नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रात्री दुचाकीने घरी जात होते तरुण तरुणी. 7 जणांनी रस्त्यात अडवलं. मित्राला बेदम मारहाण करत युवतीचा विनयभंग. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इतर रात्री दुचाकीने मैत्रिणीसोबत जाणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणासोबत असलेल्या युवतीचा देखील विनयभंग केला आहे. या प्रकरणी 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 7 जणांनी अशा प्रकारे तरुणीसोबत कृत्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारहाण झालेल्या पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत पंचगंगा नदीवरील गंगा महाआरतीचा कार्यक्रम संपवून मोटरसायकलवरून घरी परतत होता. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजी चौक परिसरात आली असता दबा धरून बसलेल्या संशयित आरोपींनी त्यांना रस्त्यातच अडवलं. संशयितांनी जुन्या वादातून फिर्यादी तरुणाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपींनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडधोंड्यांनी मारहाण केली. या गोंधळादरम्यान तरुणासोबत असलेल्या एका तरुणीचा आरोपींनी विनयभंग केला. तसेच तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका तरुणीला या प्रकरणात पडल्यास जीवे मारू अशी थेट धमकी आरोपींनी दिली, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत एकूण 7 जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज चव्हाण, सम्मत सनदी, अमन राजकुमार धीमान, उमेश, प्रवीण आणि अन्य 2 अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.